चला तर मुलांनो, आज एक कविता बघूया. कवितेचं नाव आहे आई. सर्वात प्रथम ही कविता आपण गाऊया. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांनो शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. तीच वाढवी ती सांभाळी, तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी. देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी, देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांनो शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. कौशल्य विना राम न झाला, कौशल्य विना राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांनो शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. नकोस विसरू ऋण आईचे, नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे, स्वरूप माऊली पुण्याईचे. थोर पुरुष तू ठरून इथेच होई उतराई, थोर पुरुष तू ठरून इथेच उतराई, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांनो शिकणे आई, म्हणून मुलांनो शिकणे आई, मुलांनो शिकणे आई. आता बघूया या कवितेचा अर्थ. कवितेमध्ये आईला एक दैवत म्हटलं आहे. आईला, आई ही आपल्या मुलांना देवासारखी प्राप्त होते आणि सगळ्या जगामध्ये आईसारखं कुणीही नाही आहे. म्हणून जेव्हा आपण श्रीची पूजा करतो त्याच्यानंतर श्रीकाराच्या नंतर जे शिकतो ते म्हणजे आ ई, आणि आ म्हणजे आई, आ म्हणजे आई. म्हणून मुलांना मुलं शिकतात आ ई. आई हीच आपल्याला सांभाळते आणि तीच आपली सेवा करते. तीन त्रिकाळी म्हणजे तिन्ही लोकांमध्ये आई ही मुलांची सेवा करते. म्हणूनच देवानंतर ज्याच्या पायी आपण मस्तक नमवतो तीच म्हणजे आई, तीच म्हणजे आई. कवितेत म्हटलेलं आहे की कौशल्या होती म्हणून राम आला, कौशल्या होती म्हणून राम आला, आणि देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला, देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला, आणि जिजाबाईसारख्या मायेने शिवरायाचे चरित्र घडवले, जिजाबाईसारख्या मायेने शिवरायाचे चरित्र घडवले. म्हणून हे बाळा, तू या आईचे ऋण विसरू नकोस बरं. ऋण म्हणजे कर्ज, ऋण म्हणजे कर्ज, आईचे कर्ज तू विसरू नकोस. ती आई म्हणजे एक माऊली, एक स्वरूप आहे पुण्याईचे. म्हणून इथेच ती आपल्या मुलांना घडवते, आणि जिजाबाईने जसे शिवरायाचे चरित्र घडवले त्याच पद्धतीने प्रत्येक आई आपल्या मुलाचे भविष्य ठरवते आणि त्याला थोर पुरुष बनवते.